माई ए काय ग, मला तुम्ही याच्यातून मोकळं करणारच नाही आहेत का? हा, हे सगळे पैसे माझ्याकडे देण्याचं का वाटतंय तुमचा? आता तर मेघनाई आलीये, करा ना तुमचं तुम्ही. अजिबात नाही. अगं जे चाललंय ना ते उत्तम चाललेलं आहे. नाहीतर नाना आणि तुम्ही आम्हाला ज्ञानामृत पाजाल आणि निघून जाल, नाही का अर्चू? छे, अगं विजया, तू माईचं तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. माईचं कसं आहे सांगू का तुला? आवा निघाली पंढरपुरा, वेशीवरूनच आली माघारा. फार चुरूचुरू बोलायला लागले सा अर्चू. मी माईकडनंच शिकले. काय ना, हे आपल्या जीकेचं प्रोडक्ट नाहीये. ए काय ग तुझी भाषा ही? जीके नि फिके काय आहे? अगं माई, जीके म्हणजे जनरल नॉलेज. अगो बाई, हो का? एवढं सुद्धा हिला माहित नाहीये आणि आपल्यावर हुशारी करते. पाकिट. मला म्हणजे असं वाटतं ना की मी खंडणी वसूल करायलाच बसले इकडे. बरं माई, यंदा पण आपण चैत्रगौर नेहमीसारखीच करायची ना? हा काय प्रश्न झाला का? करायचीच. मस्तपैकी मोगऱ्याचे गजरे आणूया, ओले हरभरे आणि आंबेडाळ करूया आणि पण आणि छान पैकी अशी सजवूया चैत्रगौर. काय ए, मेघनाची पहिलीच चैत्रगौर नाही? तिला असं छान असं गिफ्ट देऊया का काहीतरी, नाही का अर्चू? ए, त्यापेक्षा आपण तिला मस्त सरप्राईज देऊया का? हा, एक खूप छान आयडिया आहे ग तुमची. चालेल चालेल, हे आपण तिघी जाऊया बरं का गिफ्ट आणायला. हा, ती कॉलेजला गेली ना की जाऊन घेऊन येऊया. हो, पण तिला म्हणावं की त्या दिवशी कॉलेजला जाऊ नकोस. का ग, तुझ्यावर अचानक जबाबदारी पडेल म्हणून वाटतंय की काय असं? अगं तिला कसं सांगायचं सुट्टी घ्या आता म्हणून? तोंडावर आली आहे परीक्षा, आता नाही हो सांगणार कॉलेज बुडव म्हणून. आणि आदित्यमुळे आधीच किती तिचं कॉलेज बुडालंय. नको, ते आपण करूया सगळं. बघितलंस ना विजया, माईने कशी तिच्या लाडक्या सुनेची बाजू घेतली. विजया, आता तू लाडकी राहिली नाहीस का हिची? गप घरची. झालं का? झालं तुझं सगळं बोलून झालं? 238. ओम राम रीम रम जियम बम बम. 239. ओम राम रीम रम जियम बम बम. माधवी, माधवी, माधवी. मेघना. किरण. हाय. हाय. मेघना, 2 मिनिटं बोलायचं होतं. हा प्लीज. काय रे? मेघना, सॉरी, हा विषय परत काढायचा नाही असं ठरलं होतं, पण मला नाही बघवत म्हणून फक्त सांगतोय. आणि हो, मी हे सांगतोय हे कोणाला सांगू नकोस. बरं ठीक आहे, पण तू प्लीज सांग ना सरळ सरळ काय ते. गोष्टी सरळ राहायला नाहीयेत मेघना. काय झालंय किरण? आदू एकदम विमनस्क झालाय मेघना. खात पीत नाही, कामात लक्ष नाही, एकटा शून्यात बघत असतो. अगं बोलायला गेलो तर आर पार पाहतो. त्याला धीरानं सगळं सोसलं असं वाटलं होतं. कदाचित त्यालाही. पण तुला पाहिल्यानंतर तो धक्का आता जाणवतोय बहुतेक. त्याची अवस्था खूप वाईट आहे मेघना, खूपच वाईट. प्लीज तू तरी समजव त्याला. नाही 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 मेघना. अहो हळू.
इतक्या वर्षांचा राग करताय का तुम्ही माझ्यावरचा? पण मी म्हणते ही असली नसते उद्योग सांगितले होते कोणी तुम्हाला करायला? अहो साधी व्यायामाची सुद्धा सवय नाहीये तुम्हाला, आणि त्यात ही असली अर्धवट आणि विचित्र लोटांगण, ती सुद्धा 200 वेळा घालताय. झेपायला हवी ना, नाही तर उगाच आपलं घे सुरी आणि घालुरी. अहो मला काय वेड लागलाय का? काहीतरी कारण आहे म्हणून करतोय ना. आणि अशाच कठीण कठीण परीक्षा दिल्या ना आणि त्यात पास झालो ना, मगच ते प्रसन्न होणार. ज्योतिषांनी 1000 लोटांगण घालायला सांगितली होती. आत्ताशी कुठे 239 झाली आहेत. अगो बाई, म्हणजे तुम्हाला अजून इतकी लोटांगण घालायची आहेत? घालणार, सगळे उपाय करणार. तुम्ही तुमचा उपाय का थांबवलाय? करा ना, शिका ना पाठ. इकडे नाही हो, खाली दुखतंय मला. खाली हळू हळू हळू. स्वतःच्या जीवाला झेपेल ना एवढंच करावं माणसाने. अरे हो 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 हो, काय आग लागली काय? बघा बघा, कोण आले ते बघा. आले आले. देवा. मेघना, काय ग इतक्या का पेट मारत होतीस? आणि घाबरून दरवाजा काय बंद केला? नाही तर मी जाईन ना तिकडे. जाईन ना तिकडे? कुठे? नाही नाही आई, काही नाही. अगं घाबरलीस का एवढी तू? काही नाही ग आई, ते काही नाही. अहो नाही, कसं? हा, चेहरा बघा, चेहरा बघा. कोणी पाठलाग करताय का तुमचा? नाही नाही हो बाबा, कोणी नाहीये, कोणी नाही. मी असेच आलेच मी. पाहिला हा विचित्रपणा? पाहिला का? म्हणे माझी लोटांगण विचित्र. हा बघा, त्यासाठीच मी करतो हे सगळं. कशा वागतायत ते बघा. पकडा ए शेका. बस 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 बस. अरे अरे, असं काय करतोयस? त्या फिजिओथेरपिस्टनी रोज किमान 3 वेळा हे करायला सांगितलंय. 2दा झालंय फक्त. तो सांधा असा मोकळा व्हायला हवा रे, जखडलेला असतो तो. हा, झाली का फिजिओथेरपी? हो, झालं झालं. आता आजचं झालं, आता उद्या. उद्यापासून माझं मीच करीन ना नाना. का रे, मी दुखवतो? तसं नाही हो नाना. पण तुम्ही माझ्या पायाला हात लावताना तर मला ऑकवर्ड फील होतं. अगो बाई. अरे ते काय, मी तुझ्या पायाला हात लावून नमस्कार करत नाही आदराने? जय हो. आणि तुला आठवतंय का, याला कसला आठवणार म्हणा, लहानपणी झोपेत काय सायकल चालवायची स्वप्न पडायची काय कोणास ठाऊक, बदा बदा लाथा मारायचंच मला. तसंच समज मग आता. अहो पण मग त्याच्यापेक्षा मेघना दाखवून ठेवा ना काय व्यायाम घ्यायचा ते. ती करून गेली याच्याकडनं. नाही नाही, मी म्हटलं ना माझं मीच करीन म्हणून. ह्याचं काहीतरी नाही, जगावेगळंच असतं बाई. तुझ्यावरच गेलाय काहीतरीच काय, उगीच आपलं. हे बघ, व्यायाम झाला शिकार, तू काहीही कर, कळलं ना? करेक्ट. बर, आता ऑफिसला कधीपासून जाणार आहेस? सोमवारपासून होईन जॉईन. गुड. बर, मग त्याच्या आधी बाईक नीट करून आणायला हवी ना. लगेच काही एवढं करायला नको आहे दोघांनी, कळलं ना? हा, माणूस असा होतो कधी कधी इमोशनल. ओके 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 ओके. थँक्स 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 बाई. हो, पण ते गॅरेज मध्ये टाका, ती बाईक नीट करून आणा आणि मगच मिळणार, कळलं ना? येस बॉस. या विषयावर डिस्कशन नाही असं मी बजावलेलं असतानाही किरणनं अधूबद्दल सांगितलं मला. म्हणजे खरंच सिरियस असणार. काय झालं असेल त्याला?
पण मी का कासावीस होतीये? मी का अशी घाबरून पळून आले इकडे? माझे पावलं मला अदूकडे नेतील म्हणून? पण हे ओढवून घेतलेलं आहे अदूनेच. जो क्षण अटीतटीचा होता तो निसटला त्याच्या हातून, माझ्याही हातून. पण ह्या सगळ्याची शिक्षा आदित्यनं भोगायची. आमच्यामुळे त्याच्या हातात लग्नाचं सुख यायच्या ऐवजी काटे आलेत. हे कसं काय ना करू शकते मी? कशी जाणार मी अदूची अवस्था बघायला? एका परीनं आम्ही तिघेही एकाच अवस्थेत होरपळतोय. कोणी कोणाला पाहायचं? मेघना, अगं काय झालंय काय तुला? हे बघ, ह्यांच्या समोर चर्चा नको ना, म्हणून मगाशी मी काही बोलले नाही. पण तू अशी घाबऱ्या घाबऱ्या आलीस. काही होतंय का तुला? कसलं टेन्शन आलंय का? काही नाही, खरंच काही नाही. अगं आईशी बोलतेस तू. हं? काही नाही काही नाही असं म्हणून गप्प बसवता येईल का मला बाळा? खूप वाईट आहे ना ग मी. अगं हे वेडाबाई, कोणी काही बोललं का तुला? हा? आणि असं कधी असतं का ग? मी खरंच सांगते आई, मी जाणून बुजून नाही ग केलं असं. म्हणजे नाही केलं असं म्हणजे काय? माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो नाही? अगं नाही ग, हे काय घेतलंयस तू मनात? हे बघ, मोकळेपणानं बोल बघू तू माझ्याशी. मोकळेपणानं? आपल्या घरात अशी स्थिती आहे आई की मी मोकळेपणानं बोलू शकेन? आणि जेव्हा मोकळेपणानं बोलले होते तेव्हा राहिली होतीस तू उभी माझ्या पाठीशी? बाबांनी माझं म्हणणं ऐकून तरी घेतलं होतं का तेव्हा? कशाच्या जीवावर मोकळेपणानं बोलणार आहे मी आई? मेघना, हे बाई, तू काही विचारू नकोस आणि मी काय सांगत नाही. हा, मी काही वावगं वागणार नाही इतकंच सांगते. पण आता माझ्या मनासारखंच वागणार आहे मी. किती मस्त आहे ग हे. नाही म्हणजे पूर्वी ना फक्त सिनेमात बघितलं होतं हो, हिरो हिरोईनला देतं. आपण नाही कधी घातलेलं आठवत. अगं माई, म्हणूनच तर मुद्दाम घेऊन आलो आम्ही हे. आणि ना तिच्या एखाद्या ड्रेसवर सुद्धा जाईल हे. हो. आणि हे बघ माई, म्हणजे या हार्ट मध्ये ना अशा दोन्ही ठिकाणी ना आपण आदित्य आणि मेघनाचे छोटे छोटे फोटो टाकूया आणि हेच गिफ्ट म्हणून देऊया. काय? वा, मज्जा येईल हा अर्चू खूप. हो ग. अगं पण एवढे छोटे छोटे फोटो आणायचे तरी कुठून? आदित्यचं तर मिळेल आपल्याला. पण मेघनाचं कसं मिळवायचा? मेघनाचा? अगं लग्नाचे फोटो आहेत की खंडीभर पडलेले, त्यातून घेऊयात एखादा कापून. हा. अगं कशाला कापाकापी करताय? तिच्या ते आय कार्डवर का काय ते मिळेल की आपल्याला छोटा फोटो एखादा? हा. अगं हो, पण जर तिने विचारलं की फोटो कशाला हवाय तर काय सांगायचं तिला? अय्या, आपण पण काय बावळट आहोत अर्चू. ते तर आहेच. माही. अगं लग्नाच्या फोटोच्या सगळ्या सॉफ्ट कॉपीज आहेत ना आपल्याकडे. कम्प्युटर वरून घेऊया आपल्याला हव्या त्या साईजचा फोटो करून तिचा. बघ, लक्षात तर आलं नाहीये. बरं माई, मेघनाला सांगितलंय ना चैत्र गौरीचं? हा. नाही ग अजून, कॉलेजमधून आले की सांगते तिला. अगं आली की का? फोन कर ना तिला. अगं धीर धर की जरा. आता कॉलेजमध्ये कुठे सांगू तिला फोन करून? मग काय झालं? कॉलेजमध्ये तर काही फोन उचलू शकत नाही का? माई असं काही नाहीये, तू फोन कर आधी तिला. नाहीतर ना नेहमीप्रमाणे काहीतरी दुसरा प्रोग्रामच ठरवून मोकळी व्हायची ती. तू कर, तू फोन कर आधी. ही ना दुसरी सासू आहे बाई माझी. हो बाई करते. हा तू कर. तिची ना एक कटकट असते बा, जरा धीर म्हणून नाही हिला. आता आधी नंबर आठवा. हे मोठे मोठे नंबर आठवणं. हा. हॅलो. हा मेघना. माई, सगळं ठीक आहे ना? अगं हो हो, सगळं ठीक आहे इथे. त्याच्यासाठी नाही फोन केला.
बरं, कॉलेज संपलं की आहे अजून? हा मी ते माई अगं एवढी गोंधळून जाऊ नकोस बाळा. एवढंच सांगायचं होतं की येत्या शनिवारी की नाही आपल्याकडे चैत्रगौर पूजायची तुला. म्हणजे त्या दिवशी दुसरं काही घेऊ नकोस तू. नाहीये ना काही? नाही माई. नाही म्हणजे कॉलेजमध्ये गेलीस तरी चालेल हो, फक्त लवकर घरी ये. हा बरं, आता कॉलेज संपलंय की अजून आहेत लेक्चर्स तुला? नाही कॉलेज संपल्यानंतर लगेच घरी येते. बरं बरं, ठेवू का फोन? हो अच्छा. झालं समाधान? काय वेडपट आहे मी. आईकडून येते म्हणायचं तर सवयीनं कॉलेज संपल्यानंतर येते असं म्हणाले. कॉलेज संपल्यावर? मेघना खोटं का बोलतायत? हे घे, थंडगार ताक आहे. तुला आवडतं ना तसं जिरं घालून केलंय. थँक्यू आई. काय अर्चू? इतकं काय तहान भूक हरपल्यासारखा काम करतोयस? काय करतोयस रे? नाही कळणार ग तुला, नाहीतर सांगितलं असतं. हो का? असं पण आहे का? ठीक आहे कर तू तुझं काम. मला फक्त एक तुझा फोटो हवाय, तो दे. फोटो? आय कार्ड साईज फोटो. अर्चू, तू पण त्या बाबाजींच्या नादाला लागलीस की काय? अगाऊपणा करू नकोस ना आदित्य. मुकाट्याने फोटो दे, चल लवकर. थांब जरा. मी हे सगळं डिलीट करेन. अगं एक काम चालू आहे माझं. देतो माते, देतो. उठ. धीर. लवकर. अर्चू, इम्पॉसिबल आहे तू. मानगुटावरच बसतेस. गुड बॉय. असा कसा देईन मी? कशासाठी हवंय ते कळल्याशिवाय नाही मिळणार. अरे असं काय करतोयस? माई सांग ना. वॉलेट दे इकडे. नाही रे. पाकिट मार. मी माईला हाक मारीन. माझं वॉलेट दे. माईला हाक मारीन काय करतोयस? लहान आहेस का? आणि तुझ्या पाकिटातले पैसे चोरत नाहीये. मला फक्त फोटो हवाय. येस, मिळालेला आहे. कसला नवरा आहेस रे तू? म्हणजे तुझ्या वॉलेट मध्ये साधा तुझ्या बायकोचा फोटो पण नाहीये. हा म्हणजे जबरदस्ती की काय? बावळटच आहेस तू. ठीक आहे, तुला माहित नाहीये, थोडस तुला मी ज्ञानामृत देते. बायकांचं एक सिक्रेट सांगते मी आता तुला. बायकांचं कसं असतं, त्यांना ना 2 गोष्टी या खूप आवडत असतात. म्हणजे बघ, नवऱ्याने त्यांना दिलेली सरप्राईज गिफ्ट, आणि दुसरं म्हणजे त्यांच्या वॉलेटमध्ये त्यांच्याच बायकोचा फोटो असणे. या 2 गोष्टी घडल्या ना की मग बायकांची पूर्णपणे खात्री पटते की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. ओके? अच्छा, असं आहे का? मग अर्चू, सतीशच्या वॉलेट मध्ये पण तुझा फोटो असेल ना? असेल ना? भैया, अरे हा पॉइंट माझ्या लक्षातच आला नव्हता. अरे बापरे. बरं झालं मला सांगितलंस. आत्ता वर जाते आणि सतीशचं वॉलेट चेक करते. चेक कर. आणि जर माझा फोटो नसेल ना, चांगलाच घे त्याला. तू थांब रे, आता फक्त बघ तू कशी वाट लावते मी. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. बाबा, अहो काय झालंय तुम्हाला? आई काय ग? कोणतरी ज्योतिषी महाराज आहेत, त्यांनी एक मंत्र दिलाय यांना. 1000 वेळा लोटांगण घालत हा मंत्र म्हणायचाय. 200 वेळा अर्धवट मारून झालेत विचित्रपणे. त्याचाच हा परिणाम. बाबा काय हो हे? काय म्हणजे कशासाठी चाललंय सगळं? उद्या तुमची आणखी तब्येत बिघडली म्हणजे कशासाठी करताय हे? तुमच्या सुखासाठी हो. तुमच्यावर जी संकटे येत आहेत ना, ती सगळी टळावीत म्हणून. बाबा प्लीज, माझ्यावर कोणतंही संकट आलेलं नाहीये. सुखी आहे मी, अत्यंत सुखी आहे. तुम्ही ते खोटं बोलतात का? आणि सुखात असणं आणि सुखात असल्याचं दाखवणं
हे आम्हाला कळत नाही का हो? आणि एकदा तुम्ही खऱ्या खऱ्या सुखी झालात की मग आम्ही दोघे जाऊ ना भारत भ्रमण करायला. काय हो? हा? अच्छा, माझ्या खऱ्या सुखाची तुम्हाला इतकी काळजी आहे, माहित नव्हतं मला.